बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची सुनामी। पहिल्या कलांमध्ये एनडीएचे 200च्या उंबरठ्यावर, महागठबंधनला जोरदार तडाखा। बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ, मात्र तरीही नितीश कुमारांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता। लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव पिछाडीवर। चिराग पासवानांच्या लोजपाची बिहारमध्ये मुसंडी, 29 पैकी 22 जागांवर लोजपा उमेदवार आघाडीवर। आगामी काळात बिहारच्या राजकारणात लोजपाचं वजन वाढणार। दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात संध्याकाळी बिहार विजयाचा जल्लोष, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार कार्यकर्त्यांना संबोधित। बिहारच्या निवडणूक निकालावरती राऊतांची टीका, आघाडीला 50च्या आत संपवलं असल्याचं ट्विट। जागा वाटपात काँग्रेस मोठा वाटा मागतं, मात्र विजयाचं प्रमाण अतिशय कमी असतं। बिहार निवडणुकीच्या निकालावरनं अंबादास दानवेंची काँग्रेसवरती टीका, तर काँग्रेसचंही दानवेंना उत्तर। आणि बिहारमधल्या घवघवीत यशानंतर भाजप आणि जेडीयूच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत मिठाई वाटप करत जगदीश सेलिब्रेशन। आमचे प्रतिनिधी तुषार उबाणवर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण। तुषार, काय प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांची आता? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर बिहारमध्ये भाजपाला जेडीयूला ज्या प्रकारे विजयाचं बहुमत मिळतंय त्या प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरामध्ये भाजपाच्या प्रदेश कार्यालयामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। रवी भाऊ, काय सांगाल? बिहार तो झाकी आहे, मुंबई अभी बाकी आहे, या स्वरूपाच्या घोषणांमध्ये आज महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये बिहारच्या विजयाचा जल्लोष सुरू आहे, काय सांगाल? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात बिहारच्या जनतेने एनडीएच्या पदरामध्ये विजयाचा कौल हा टाकला, म्हणून बिहारच्या जनतेचं मनपूर्वक आपल्या माध्यमातून मी धन्यवाद देतो। आपण सर्वजण जाणता की प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस किंवा यूपीएचे असणारे सर्व घटक पक्ष हा कोणता न कोणता तरी निवडणुकीच्या पाठीमागे एक फेक नेरेटिव्ह हा चालवण्याचा प्रयत्न करतात। लोकसभेला ही त्यांनी संविधानाच्या संदर्भातला फेक नेरेटिव्ह हा पसरवला, त्यामध्ये त्यांना काही अंशी यश आलं, परंतु विधानसभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी तो नेरेटिव्ह पुसून काढला आणि पुन्हा एकदा बिहारची निवडणूक असू दे किंवा महाराष्ट्रातील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून एक फेक नेरेटिव्ह वोट चोरीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा काँग्रेस आणि यूपीए बरोबर असणारे सर्व इंडी आघाडी ज्याला म्हणतात त्या इंडी आघाडीतील सर्व पक्षांनी हा सुरू केला होता, परंतु बिहारच्या जनतेने त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला कानाखाली मारणं ज्याला म्हणतात तसं कानाखालीच मारलं असं म्हणायला हरकत नाही। खोटारडेपणा करणाऱ्यांना तसं उत्तर दिलं, त्यामुळे
खरं तर बिहारच्या जनतेचं मनपूर्वक धन्यवाद. बिहारमध्ये जसा वोट चोरी संदर्भातला फेक नरेटिव्ह सेट करण्यात आला होता, मात्र भाजपा असेल किंवा JDU असेल त्यांचे कोणते लोकप्रिय मुद्दे ह्या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण ठरले? ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा आपल्याला महायुतीला महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळाला, त्या प्रकारे कोणते असे मुद्दे होते जे बिहारच्या निवडणुकीमध्ये भाजपा JDU यांनी मांडल्याचं पाहायला मिळतं? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश अत्यंत सुरक्षित आहे आणि त्याचबरोबर एक विजन ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशभरामधील असणाऱ्या सर्व राज्यांना एक दिशा देण्याचं काम हे सातत्याने करतायत. काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या निवडणुकीच्या अगोदरच्या जाहीरनाम्यांमध्ये नेहमीच असं म्हटलं जायचं, गरिबी हटाव चा त्यांचा नारा असायचा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या 11 वर्षामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं काम या विविध योजनांच्या माध्यमातून हे केलं. त्यामुळे जनतेमध्ये या सर्व गोष्टीचा एक पॉझिटिव्हनेस हा मोठ्या प्रमाणात आहे. गरिबांना हक्काचं घर मिळालं होतं. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सुद्धा 80 कोटी लोकांना धान्य देण्याचं काम, मोफत धान्य देण्याचं काम हे NDAचे सरकार करत आहे. त्यामुळे प्रत्येक जी योजना आहे त्या योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला केंद्रबिंदू समजून देशाचे पंतप्रधान हे काम करतायत. त्यामुळे तेच यशाचं मुख्य असणारं कारण आहे की NDAला बिहारमध्ये यश मिळालं. महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे प्रमुख 2 पक्ष आहेत. मात्र आता बिहारच्या निकालानंतर अंबादास दानवेंनी मोठं विधान केलेलं आहे की या बिहारच्या निकालामधून काँग्रेसने शिकायला हवं, या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने स्वतःची वृत्ती बदलली पाहिजे. त्यामुळे बिहारच्या निवडणूक निकालाचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवरती कितपत परिणाम होईल, ज्या महाविकास आघाडीमध्ये आता तू मैमे आता सुरू झालेला आहे? खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा एक विजन ठेवून महाराष्ट्र चाललेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसा जाईल याचं विजन हे महाराष्ट्र सरकार, हे महायुतीचं सरकार ठेवून देवेंद्रजींच्या नेतृत्वात चाललं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी हे एकत्र येतील, काय होईल याची महाराष्ट्रातील मतदारांना चिंताच नाही आहे. महाराष्ट्रातील जनतेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे लक्षात येत आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये विकासात्मक कामाला प्राधान्य कोण पक्ष देईल तर ती महायुतीच देईल. त्यामुळे आपण खंबीरपणे महायुतीच्या पाठीशी उभं राहणं हे गरजेचं आहे. जसं विधानसभेमध्ये ते राहिले तसं याही वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक विचाराचं सरकार ज्याला म्हणतात, एक विचाराचं सरकार केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही महाराष्ट्रातील जनता नक्की देईल, यात काही शंका नाही. मागील बिहार निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी होते. या निवडणुकीमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिहार आपल्याला पिंजून काढताना पाहायला मिळतात. जवळपास 61 मतदारसंघांपैकी 55 मतदारसंघांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केला ते सर्व उमेदवार आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची व्यूहरचना बिहारमध्ये तितक्याच पद्धतीने आपल्याला सकारात्मक पाहायला मिळाली का? आपल्याला माहीत आहे की देवेंद्रजी एक चांगले संघटक आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये बिहारमध्ये त्यांच्याकडे असणारी जबाबदारी आणि त्या जबाबदारीमुळे त्या ठिकाणी
करोनाचा काळ होता आणि त्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक गाव आणि खेडं त्यांनी पिंजून काढलं. तिकडच्या असणाऱ्या सामाजिक रचनेचा त्यांना असणारा गाढा अभ्यास, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आत्ताही बिहारच्या निवडणुकीमध्ये ते त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून होते. त्यांनी ज्या ठिकाणी त्यांनी प्रचार सभा घेतल्या त्या ठिकाणी स्वाभाविकपणे तिथल्या असणाऱ्या संघटना, तिथली असणारी संघटनात्मक महायुती किंवा त्या ठिकाणचे NDAचे घटक पक्ष यांना एकत्र करणं आणि विजयाच्या दिशेने घेऊन जाणं, या सर्व भूमिकांमध्ये त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. त्यामुळे बिहार असो किंवा गोवा असो, या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकींमध्ये त्यांनी ज्या ताकदीने काम केलं त्यामुळेच तिथे यश जे आहे ते यश संपादित. शेवटचा प्रश्न, बिहार तो झाकीये, मुंबई अभी बाकी आहे असा विजय जल्लोष तुमचे सर्व पदाधिकारी करताना पाहायला मिळत होता. मुंबई अभी झाकीये, मुंबई महानगरपालिकेवरती भाजपाचा महापौर बसणार का? बिहारच्या निवडणुकीचा मुंबईतल्या बिहारी मतदारांवरती किंवा मुंबईच्या निवडणुकीवरती कसा परिणाम होईल? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये आणि विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अतिशय गतिमान पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे. कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील किंवा इथल्या असणाऱ्या रस्त्यांची कामं असतील, इथले असणारे वाहतुकीच्या असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी काही उड्डाण पूल असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये विशेष लक्ष देऊन देवेंद्रजी काम करताना दिसत आहेत. इथल्या असणाऱ्या रोजगाराच्या संध्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रांमध्ये FDA कशी येईल यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक द्रष्टा नेतृत्व ज्याला म्हणतात, पुढे काय होणार आहे ते ओळखून काम करणं, त्या दिशेने जाऊन काम करणं, एक विजन ठेवून काम करणं, हे देवेंद्रजी नेहमी करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. त्यामुळे मुंबईमध्ये निवडणुकांच्या काळाच्या अगोदरच याची चर्चा सुरू झाली आहे की लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि लवकर या मुंबईवरती महापौर हा महायुतीचाच बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल.